नमस्कार. आपण मंदिरात देव शोधतो, पण संतांनी तो आपल्या देहातच दाखवून दिला आहे. संतांचे शब्द म्हणजे केवळ कविता नाहीत, तर ते अनुभवाचे बोल आहेत. आयुष्याच्या कोलाहलात शांततेचा एक क्षण शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शब्दांच्या पलीकडचा हा भावार्थ आपण एकत्रितपणे अनुभवूया. हा प्रयत्न मनाला स्पर्शून गेला तर आपली प्रतिक्रिया नक्की द्या. आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. माणसाचे मन, त्याचा स्वभाव आणि त्याचे वर्तन किती विचित्र असते हे महाराजांनी अत्यंत साध्या उदाहरणांमधून मांडले आहे. आपण अनेकदा आयुष्यात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे भरकटत असतो आणि नेमके याच वास्तवावर तुकोबारायांनी प्रकाश टाकला आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, एक नेणता नाडली, एका जाणीवेची भुली. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्या चरणात तुकाराम महाराज माणसाच्या दोन अवस्थांबद्दल बोलत आहेत. जगात दोन प्रकारची माणसे नेहमी अडकलेली दिसतात. एक म्हणजे ज्याला काहीच ज्ञान नाही असा अज्ञानी माणूस, जो आपल्या अज्ञानामुळेच आयुष्यात फसला जातो किंवा नाडला जातो. आणि दुसरा असा ज्याला खूप काही ज्ञान आहे, पण त्याला त्या ज्ञानाचा अहंकार झाला आहे. ज्ञानाचा हा अहंकार त्याला खऱ्या सत्यापासून दूर नेतो. अज्ञान माणसाचे नुकसान करतेच, पण मला सर्व काही समजते हा खोटा अभिमानही माणसाला फसवतो. थोडक्यात सांगायचे तर अज्ञानी माणूस अंधारात चाच पडतो, तर ज्ञानी माणूस आपल्याच अहंकाराच्या जाळ्यात अडकतो. आणि दोन्ही गोष्टी माणसाला परमेश्वरापासून आणि खऱ्या सुखापासून भरकटवतात. सामाजिक संदेश. अज्ञान आणि खोटा अहंकार या दोन्ही गोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत घातक आहेत. काही लोकांना गोष्टींचे ज्ञान नसते म्हणून त्यांचे नुकसान होते, पण दुसरीकडे मलाच सगळे समजते असा खोटा अहंकार असणारे लोक जास्त मोठ्या चुका करतात. आपण कायम शिकत राहिले पाहिजे आणि ज्ञानाचा गर्व कटाक्षाने टाळला पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात सायबर क्राईम खूप वाढले आहेत. एखाद्या निरक्षर किंवा तंत्रज्ञानाची अजिबात माहिती नसलेला माणूस आपली माहिती इतरांना देऊन आर्थिक फसवणुकीला बळी पडतो. पण त्याच वेळी आपण खूप हुशार आहोत या भ्रमात असणारे अनेक उच्च शिक्षित लोक शेअर बाजारात किंवा चुकीच्या योजनांमध्ये कोणाचाही सल्ला न घेता गुंतवणूक करतात आणि स्वतःचे लाखो रुपये गमावतात. दुसरा चरण, बोलो नेणे मुके, वेडे वाचाळ काय निके. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात महाराज बोलण्याच्या पद्धतीवरून एक अत्यंत सुंदर दृष्टांत देतात. जो मुका आहे किंवा ज्याला नीट बोलता येत नाही, त्याला आपल्या भावना आणि देवाविषयीचे प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही, म्हणून तो बिचारा अडकतो. पण दुसरीकडे जो माणूस खूप बोलका आहे, सतत बडबड करतो, तरी कुठे शहाणा असतो. असा बडबड्या माणूसही आपल्या व्यर्थ बोलण्यात स्वतःला गमावून बसतो. न बोलता येणे ही जशी एक अडचण आहे, तशीच सतत निरर्थक बडबड करणे ही सुद्धा मोठी अडचण आहे. अति तिथे माती या न्यायाने हे दोन्ही टोकाचे स्वभाव माणसाच्या हिताचे नाहीत असे महाराज अत्यंत साध्या भाषेत आपल्याला समजावत आहेत. सामाजिक संदेश. संवादाचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. समाजातील चुकीच्या गोष्टींवर किंवा अन्यायावर गप्प राहणे अत्यंत चुकीचे आहे, पण त्याचवेळी जिथे काहीच गरज नाही तिथे नुसतीच बडबड करत राहणे सुद्धा मूर्खपणाचे आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य तेच बोलण्याची कला समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाला असेल किंवा कोणावर अन्याय होत असेल, तेव्हा लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात आणि काहीच न बोलता पुढे निघून जातात. ही झाली मुकेपणाची अवस्था. तर दुसरीकडे काही लोक सोशल मीडियावर कोणतीही शहानिशा न करता दिवसभर खोट्या बातम्या पसरवत असतात आणि व्यर्थ बडबड करत असतात. हे दोन्ही प्रकार समाजाला नुकसान पोहोचवतात. तिसरा चरण, दोही सवा नाड, विहीर एकीकडे आड. भावार्थ विश्लेषण. या तिसऱ्या चरणात महाराज वरील दोन्ही अवस्थांचे वर्णन आपल्या रोजच्या वापरातील एका म्हणीसारखे करतात. अज्ञान आणि ज्ञानाचा अहंकार, तसेच मुकेपणा आणि व्यर्थ बडबड या दोन्ही बाजू माणसासाठी नुकसानकारक आहेत. ही माणसाची अवस्था म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच होऊन बसते. माणसाने अज्ञानात राहावे तर तो खड्ड्यात पडतो आणि ज्ञानाचा अहंकार बाळगावा तर तो विहिरीत पडतो. कोणत्याही एका टोकाला जाणे हे माणसासाठी मोठे संकटच आहे. यातून सुटका मिळवणे माणसाला फार कठीण होऊन बसते, कारण दोन्ही बाजूने माणसाची कोंडीच होत असते. सामाजिक संदेश. अनेकदा समाज किंवा सामान्य माणूस अशा जीवघेण्या कोंडीत सापडतो जिथे उपलब्ध असलेले दोन्ही पर्याय त्रासदायक असतात. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होते. अशा वेळी कोणतीही टोकाची भूमिका न घेता सुवर्णमध्य साधणे आणि अत्यंत शांत डोक्याने मार्ग काढणे आवश्यक असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजचा सामान्य तरुण अनेकदा आपल्या आवडत्या क्षेत्रातील करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या कोंडीत अडकलेला असतो. एका बाजूला नोकरी सोडली तर घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न असतो, आणि नोकरीत राहून स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटणे ही दुसरी मोठी अडचण असते. दोन्हीकडे संकटच उभे असते आणि यातून मार्ग काढताना त्याची मोठी ओढाताण होते. चौथा चरण, तुका म्हणे कर्म, तुझे कळो निधी वर्म. भावार्थ विश्लेषण.
अखेरच्या चरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज थेट परमेश्वराला साथ घालतात. ते म्हणतात, हे देवा, माणसाचे स्वतःचे कर्म आणि त्याचे प्रारब्ध त्याला एवढे गुंतवून ठेवते की त्याला तुझे खरे स्वरूप आणि भक्तीचे मर्म कधीच कळत नाही. कधी तो अज्ञानात अडकतो, तर कधी अहंकारात अडकतो, कधी अबोलपणात, तर कधी वाचाळपणात तो स्वतःचे नुकसान करून घेतो. या कर्माच्या चक्रामुळे आणि मानवी स्वभावदोषामुळे माणसाला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मुख्य रहस्य उमगत नाही. देवाचे खरे रूप समजण्यासाठी माणसाला या टोकाच्या स्वभावातून बाहेर पडून सुवर्ण मध्य साधावा लागेल. हीच खरी शिकवण यातून मिळते. सामाजिक संदेश. माणसाची स्वतःची कृतीच त्याला अनेकदा सत्यापासून दूर नेते. आपण आपल्याच गुंतागुंतीच्या आणि भौतिक सुखांच्या मागे इतके धावतो की जीवनातील साधेपणा आणि खरे समाधान आपल्याला दिसतच नाही. आपली चुकीची जीवनशैलीच आपल्याला योग्य मार्ग पाहण्यापासून रोखून धरते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा माणूस खूप पैसे कमवण्याच्या आणि मोठे घर घेण्याच्या नादात स्वतःचे आरोग्य आणि कुटुंब याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. काही वर्षांनी त्याच्याकडे भरपूर पैसा आणि संपत्ती येते, पण तोपर्यंत घरातील माणसांची जवळीक संपलेली असते आणि त्याचे स्वतःचे आरोग्यही बिघडलेले असते. त्याचे स्वतःचे कर्म आणि हव्यासच त्याला खऱ्या आनंदापासून दूर घेऊन जातो. युवा पिढीसाठी संदेश. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या तरुण पिढीसाठी एक अत्यंत अचूक मार्गदर्शक आहे. आज इंटरनेट आणि एआयच्या युगात कोणतीही माहिती एका सेकंदात मिळते, पण फक्त माहिती मिळवणे म्हणजे शहाणपण नव्हे. नवीन गोष्टी सतत शिकत राहा, पण मलाच सगळं येतं हा अहंकार कधीच ठेवू नका. ज्ञानासोबत नम्रता असणे तरुणांसाठी खूप आवश्यक आहे. आजच्या काळात सतत व्यक्त होण्याचा दबाव असतो, पण कुठे बोलावे आणि कुठे शांत राहावे याचे भान असणे खूप गरजेचे आहे. निरर्थक बडबड करण्यापेक्षा किंवा काहीच न बोलण्यापेक्षा योग्य वेळी मोजके पण प्रभावीपणे स्वतःचे मत मांडायला शिका. आयुष्यात करिअर किंवा नात्यांबद्दल निर्णय घेताना आपण अनेकदा इकडे आड तिकडे विहीर अशा संभ्रमात अडकतो. अशा वेळी अतिभावनिक किंवा अतिव्यावहारिक अशी टोकाची भूमिका घेणे टाळा. प्रत्येक समस्येवर एक सुवर्ण मध्य असतो, तो शोधण्याची सवय लावून घ्या. आयुष्यात सगळंच लगेच समजेल असं नाही. स्वतःच्या कामावर आणि ध्येयावर प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित केले तर योग्य वेळी आयुष्याचा खरा अर्थ आणि यशाचे रहस्य तुम्हाला नक्की उलगडेल. धन्यवाद. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायला हवा. अज्ञान आणि खोटा अहंकार या दोन्ही गोष्टी माणसाला सत्यापासून दूर नेतात. जीवनात समतोल राखणे आणि स्वतःच्या मर्यादेची जाणीव ठेवणे हाच खऱ्या सुखाचा मार्ग आहे. देह जरी संसारात असला तरी मन परमार्थात कसं रमवावं हेच संतांनी शिकवलं. भावार्थ संतवाणी ही केवळ एक चॅनल नसून आपल्या सर्वांच्या अंतरात्म्याचा हा एक प्रवास आहे. हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणाच्या वाणीतून अमृत प्यायला आवडेल हे नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.